श्रद्धेय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब या सर्व मान्यवरांच्या धम्मकार्याला या ठिकाणी पंचांग वंदन करतो। जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत तालुका शाखा जामने यांच्या विद्यमाने या जामने तालुक्यामध्ये या तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत इंगळे गुरुजी यांच्या नेतृत्वामध्ये आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत जी काही वसवास प्रवचन मालिका आयोजित केलेली आहे त्या वसवास प्रवचन मालिकेचं 8वं पुष्प आज या आपल्या युवखेडे तवा तालुका जामने या धम्मनगरीमध्ये माझ्या विषयाने पूर्णत्वास जात आहे। या विषय देण्याची जबाबदारी त्या तालुका शाखेने माझ्यावर सोपवली। त्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय इंगळे गुरुजी असतील, तालुक्याचे जनरल सेक्रेटरी आदरणीय दशरथ संध्यान गुरुजी असतील, यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभारही मानतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि अखंड 15 वर्षापासून मला सरचिटणीस पदापर्यंत ढकलत पुढे नेणारे माझे परममित्र आदरणीय वसंतदादा लोखंडे, तद्वतच या तालुका शाखेच्या संस्कार विभागाचे प्रमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली ही वसवास प्रवचन मालिका प्रामुख्याने हा विभाग चालवला जातो ते संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय रेवंतदा माणिकराव लोखंडे गुरुजी, या तालुका शाखेचे सरचिटणीस आदरणीय संध्यान गुरुजी, या तालुक्याचे हिशोब तपासणी आमचे मार्गदर्शक आणि या गावचे भूमिपुत्र अगदी गेल्या 3-4 वर्षापासून आमच्या सोबत अगदीशय म्हणजे आमच्या सारखे तरुण होऊन प्रत्येक गावाला हजेरी देऊन हा धम्मगत पुढे नेण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय सेवानिवृत्त PSI युवराजी आहिरे गुरुजी, आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंतरावजी सुवाडे गुरुजी, तद्वत तालुक्याचे संघटक आदरणीय रतनजी साळवे गुरुजी, रमेशजी सुवाडे गुरुजी, तद्वत आमच्या धम्मभगिनी आदरणीय महिला शाखेच्या तालुका शाखेच्या कोषाध्यक्ष आदरणीय मनीषाताई दीपक लोखंडे आणि शेंदोनी पोस्ट ऑफिसचे मॅनेजर आदरणीय दीपकजी लोखंडे साहेब, तद्वतच या कार्यक्रमासाठी या गावचे पोलीस पाटील, आजी माजी पोलीस पाटील, सर्व माता भगिनी, सर्वांची नावं घेणं काही शक्य नाही, उपस्थित आहात आणि या सर्वांचं चित्रीकरण करणारे आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे संघटक आयुष्यमान मुकेशजी दामोदर, सर्वांना माझा सविनय क्रांतिकारी जय हिंद जय भीम। या ठिकाणी वसवास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून विविध विषयांवरती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं भारतभर ही वसवास प्रवचन मालिका राबवल्या जाते। याचा उद्देश एवढाच आहे की लोकांना धम्म समजला पाहिजे। संस्कृती आणि तत्वज्ञान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की लोक संस्कृतीलाच तत्वज्ञान समजायला लागले, काही लोक तत्वज्ञानाला संस्कृती समजायला लागले। तत्वज्ञान म्हणजे भगवान बुद्धाने जी सूत्र सांगितली, भगवान बुद्धाची जी शिकवण आहे हा तत्वज्ञानाचा भाग झाला आणि संस्कृतीचा भाग हा आहे की इथे कार्यक्रम होत असताना आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं, आलेल्या पाहुण्यांकडून पूजापाठ करून घेणं, ही रचना या ठिकाणी मांडणं आणि वर्षवासामध्ये आम्ही धम्म श्रवण करणं ही आमची संस्कृती आहे आणि ही 2500 वर्षापूर्वीची संस्कृती आहे। माणिकराव लोखंडे गुरुजींनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं की 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धाने वसवास राबवला, तो वसवास आपण फिरत्या स्वरूपामध्ये राबवत आहोत, ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीला जगवण्यासाठी रुजवण्यासाठी तुमच्यासारखे धम्मिक जेव्हा तयार होतात, तुमच्या प्रोत्साहित आम्हाला करतात बोलायला, त्यावेळेला ही संस्कृती संवर्धन होते असं आपण म्हणायला काही हरकत नाही। या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा विज्ञानाशी सुसंगत आहे, विज्ञानावर तो आधारित आहे अशी मांडणी सर्रासरित्या केल्या जाते। पण मी तरी या विचारांचा आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित नाही, तर भगवान बुद्धाच्या धम्माच्या सिद्धांतातूनच विज्ञान समृद्ध होत गेलेला आहे अशी माझी धारणा आहे। मला माझ्या विषयामध्ये हा खूप मोठा विषय आहे, परंतु आपल्या सर्वांच्या वेळेचा आणि आपल्या सर्वांचा विचार करता मला काही 2-3 उदाहरणांच्या मधून हा विज्ञान याच्यातून कसं प्रस्तुत झालं, विज्ञानातून विज्ञान बुद्धाच्या धम्मातून कसं समृद्ध होत गेलं याच्याकडे आपल्याला बघायचंय। कारण फक्त म्हणायचं की बौद्ध धम्म हा विज्ञानवादी आहे, तो विज्ञानावर आधारित आहे, तसं नाही। भगवान बुद्धाच्या धम्माचा संस्थापना आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धाने जी धम्म संस्थापना केली, ज्याला आपण धम्म उदयन दिन म्हटलं, त्याला आज 2600 पेक्षा जास्त वर्ष झालेली आहे आणि विज्ञानाची आधुनिक प्रगती जर मोजली तर ती अगदी 12व्या-13व्या शतकापासून आधुनिक विज्ञान जे जन्माला आलं
तर मग याच्यामध्ये तफावत आहे ना. म्हणून मी म्हणतो की बुद्धाची तत्व ही 2500 वर्षापूर्वी प्रस्तुत झाली आणि त्या तत्वांमधून त्या सिद्धांतांमधून विज्ञान समृद्ध होत गेलं. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा अभ्यास करत असताना भगवंताच्या शिकवणीने जगातल्या वैज्ञानिकांना खूप मोठी भुरळ घातलेली आहे. पॉलिस कॅरस नावाचा विद्वान शास्त्रज्ञ असा म्हणतो की हा जो भगवान बुद्धाचा जो धम्म आहे, ज्या धम्मामध्ये भगवान बुद्धाला त्याने असं म्हटलं की भगवान बुद्ध हा पहिला मूर्तिभंजक आहे की ज्याने पहिल्यांदा ईश्वरशाहीच्या साम्राज्याला सुरुंग लावला, की ज्याने ईश्वराचं जे साम्राज्य होतं ते साम्राज्यच त्याने पहिल्यांदा मोडून टाकलं, असं पॉलिस कॅरस म्हणतो. ओशो तर असं म्हणतो त्याच्या पुढे जाऊन की भगवान बुद्ध हा या भूमीला नव्हे त्या जगाला लाभलेला असा एकमेव बुद्ध आणि असा एकमेव मानसशास्त्रज्ञ आहे की जगाच्या मानसशास्त्राची उत्पत्ती भगवान बुद्धाच्या धम्माच्या चित्ताच्या मनाच्या संवेदनांपासून जर आपण अभ्यास लक्षात घेतला तर मानसशास्त्र हे भगवान बुद्धाच्या शिकवणीतून जन्माला आलं असं ओशो म्हणतो. त्यानंतर भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणीला जगामध्ये जर सगळ्यात महत्व कोणी दिलं असेल तर ते परमपूज्य विश्वभूषण प्रकांड पंडित आणि ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं ते तथागत ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नथी मे शरणंगयं बुद्धो मे शरणंवरं एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगलम. याचा अर्थ असा होतो की बाबासाहेब जो माणूस या जगामध्ये ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं, ज्याला जगाचा ज्ञानाचं प्रतीक म्हटलं जातं, तो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो की या माझ्या आयुष्यामध्ये बुद्ध हे माझं एकमेव शरणस्थान आहे. बुद्धाशिवाय माझं शरणस्थान कोणतंही नाही. जगातला प्रकांड पंडित, जगातला सर्वात मोठा ज्ञानाचा प्रतीक असलेला महामानव ज्या वेळेला बुद्धाच्या धम्माबद्दल अशी वाच्यता करतो म्हणजे बुद्धाचा धम्माची किती महत्त्व आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. भगवान बुद्धाचा धम्मामध्ये काय महत्त्व आहे, त्याने काय धम्म मांडला, तर भगवान बुद्धाचा धम्म जो आहे हा धम्म भगवान बुद्धाने धम्माची रचना करत असताना पहिल्यांदा मी आधी असा उल्लेख केला की त्याने ईश्वरशाहीचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं. भगवान बुद्धाने त्याच्या काळामध्ये आणि त्याच्या समकालीन काळामध्ये ईश्वरशाहीचं जे साम्राज्य होतं म्हणजे ईश्वराचा आणि उपासकाचा त्याला मानणाऱ्या माणसाचा सहसंबंधाला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे काय, ते ईश्वर आणि त्याची आराधना करणारा उपासक याच्या सहसंबंधाला धर्म म्हणतात. बुद्ध म्हणतो माझा धर्म हा माणसाच्या व्यवहारावर जो आधारलेला आहे त्याला धम्म म्हणतात. धम्म म्हणजे काय तर सदाचारण म्हणजे काय तर माणसानं माणसाशी माणसासारखं कसं वागावं ही सांगणारी व्यवस्था म्हणजे धम्म. धम्म म्हणजे काय तर अनित्यबोध जाणणं म्हणजे धम्म आहे. धम्म म्हणजे काय तर तृष्णेचा त्याग करणं धम्म आहे. धम्म म्हणजे काय तर ही जीवन जगण्याची कला आहे. धम्म म्हणजे काय तर जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म आहे. धम्म म्हणजे काय तर समता स्वातंत्र्य बंधुता या मूल्यांचा अंगीकार करून माणसानं माणसाशी माणसासारखा व्यवहार धर्म निर्माण करणं म्हणजे धम्म. धम्माला या जगामध्ये सुराज्य निर्माण करायचंय. काही धर्मांना माणूस मेल्यानंतर त्याला मोक्षाला पाठवायचंय, पण बुद्ध म्हणतो माझ्या धम्मामध्ये ती व्यवस्था नाही. माझ्या धम्मामध्ये बुद्धाचा धम्म हा इहवादी आहे. इहवाद म्हणजे वर्तमानात जगणे, वर्तमानातच मी चांगलं जगेल, वर्तमानातच मी सुख घेईल, वर्तमानातच मी लोकांना सुख देईल, हा इहवाद जो बुद्धाने सांगितला तो माणसाच्या मृत्यूनंतरच्या जीवनाशी बुद्धाच्या धम्माला काही घेणं देणं नाही. बुद्धाच्या धम्माला त्याच्या जिवंत अवस्थेशी जिवंतपणामध्ये त्याने तो व्यवहार माणसाशी करावा, हा तो कशा पद्धतीने करावा ही शिकवणारी व्यवस्था, ही शिकवणारं तत्वज्ञान म्हणजे बुद्धाचा धर्म आहे. आणि हा या बुद्धाच्या शिकवणीमधून बुद्धाने ज्या ज्या काही बाबी शिकवल्या त्या बाबीतून बुद्धाच्या सिद्धांतामधून ज्या काही गोष्टी पुढे आल्या की ज्याच्यातून विज्ञान निर्माण झालं ते आपण पुढे पाहणार आहोत. विज्ञान काय तर वास्तविक परिस्थितीच्या पाठीमागे, वास्तविक परिस्थितीच्या अंतरंगामध्ये काय दडलं आहे हे शोधणं म्हणजे विज्ञान. पूर्वग्रह आणि अंधश्रद्धेचा बंड करणं म्हणजे विज्ञान. आणि एखाद्या बाबीच्या पाठीमागे काय कारण आहे ते शोधून काढण्याची जी प्रक्रिया आहे, तिची प्रचिती कशी आहे, तिचं परीक्षण कसं आहे, तिचं निरीक्षणाद्वारे प्रयोगातून ती सिद्ध कशी करता येईल हे करणं म्हणजे विज्ञान. आणि म्हणून बुद्धाच्या धम्माला आपण विज्ञानवादी म्हणत आलोय, तो बुद्धा धम्मावर आधारलेला आहे असंही आपण म्हणत आलोय. तर भगवान बुद्धाने असं वैज्ञानिक काय केलं मग? भगवान बुद्धाने त्याच्या धम्मातून विज्ञान निर्माण झालं
तर मग असं काय केलं त्याने की ज्याच्यातून विज्ञान माणसाला कळेल. तर भगवान बुद्धाने सगळ्यात पहिला सिद्धांत जगाच्या पाठीवर पहिल्यांदा मांडला. ईश्वरशाहीच्या साम्राज्याचा मोठा डोंगर एकीकडे उभा असताना सिद्धार्थ गौतमाने त्याचा धम्म संस्थापना केल्यानंतर पहिला सिद्धांत या जगाच्या पाठीवर मांडला की माणसाचा जन्म हा नैसर्गिकरित्याच होतो, अनैसर्गिकरित्या या जगाच्या पाठीवर कुणाचाही जन्म झालेला नाही. कारण या जगामध्ये जे अनेक प्रस्थापित धर्म आहेत त्या धर्माच्या काही नियमात्यांनी स्वतःला कुणी देव म्हणून घेतलं, कुणी स्वतःला प्रेषित म्हणून घेतलं, कुणी धर्माचा प्रचारक म्हणून घेतलं. पण भगवान बुद्ध म्हणतात की मी तसा कोणी नाहीये, मी फक्त महामाया देवी आणि शुद्धोधनाच्या पोटी जन्माला आलेला त्यांचा एक अवगस पुत्र आहे. नाही तर या देशामध्ये धर्मव्यवस्थेने आम्हाला शिकवलं की कुणाचा जन्म पेरू मधून झाला, कुणाचा जन्म तोंडामधून झाला, कुणाचा बाहूमधून झाला, कुणाचा जन्म गवताच्या पेंडीतून झाला, कुणाचा फळ खाल्ला म्हणून जन्म झाला. अशी रचना या जगामध्ये होती. अशा भाकड कथा आम्हाला शिकवल्या गेल्या की याचा अमुकचा जन्म कुणाचा जन्म सूर्यापासून झाला, कुणाचा जन्म कुठून झाला, अशी रचना या देशामध्ये होती. पण भगवान बुद्धाने सांगितलं की माझा जन्म हा माझ्या आई वडिलांपासून झाला. कारण दोन नावाचा ब्राह्मण ज्या वेळेला भगवान बुद्धांना भेटला आणि भगवंताकडे त्याने पाहिलं तर भगवंताकडे बघितल्यानंतर भगवंतांच्या अंगावरती 32 लक्षणं होती, 80 व्यंजन बुद्धाला होती. भगवान बुद्धाच्या अंगावरती जी काही लक्षणं होती ती सर्वसामान्य माणसासारखी नव्हती. सम्यक संबुद्धाला 32 लक्षणं असतात की ज्या लक्षणांमध्ये त्याचे कान लांब आहेत, त्याचे हात गुडघ्याला टेकत होते बुद्धाचे. भगवंताने विचार केला तर त्याची जीभ तोंडावर फिरू शकत होता. म्हणजे अशी 32 लक्षणं बुद्धाची आहे. म्हणजे भगवान बुद्धाची 32 लक्षण हा एक वेगळा विषय होऊ शकतो. अशी लक्षणं बुद्धाच्या अंगावर असलेला हा बुद्ध ज्यावेळेला दोन नावाच्या ब्राह्मणाला दिसला तेव्हा ब्राह्मण चकित झाला की हा माणूस काही वेगळा दिसतो. आणि त्याने बुद्धाला प्रश्न केला की हे औस म्हणजे हे भावा, तू इंद्र आहे का, तू गंधर्व आहे का, तू यक्ष आहे का, की तू देव आहे का. असं त्याने त्याला विचारलं की तू आहे कोण. का तुझ्या जी लक्षणं मला दिसताय, तुझी जी देह कांती मला दिसते ती थोडी वेगळी दिसते, मला अपरिचित वाटते सामान्य माणसापेक्षा. पण त्यावेळेला द्रोणाला तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की बाबा मी कोणता अवतारी पुरुष नाहीये, मी फक्त महामाया देवी आणि शुद्धोधनाच्या पोटी जन्म घेतलेला त्यांचा औरस पुत्र आहे. म्हणजे भगवान बुद्धाने त्याच्या ज्ञानाचा अहंकार केला नाही, त्याच्या ज्ञानाला त्याने अवतारी पुरुष म्हणून घोषित केलं नाही. कारण त्याने वैज्ञानिक सत्य मानलं. तुम्हा आपल्यालाही माहित आहे दोन जीव जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिसऱ्या जीवाची निर्मिती होते. त्यासाठी लग्न करावं लागतं. आणि संत तुकाराम महाराज त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतात की नवसा पोटी भये कन्यापुत्र तर का करावा लागे पती. म्हणजे नवस केल्याने जर मूलबाळ होत असतील तर पती कशासाठी करावा लागेल, एवढं विज्ञान तुकारामाच्या या गाथेमध्ये आहे, अभंगामध्ये आहे. आणि भगवान बुद्धाने सांगितलं की मी सुद्धा काही अवतारी पुरुष नाहीये, मी सुद्धा माझ्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला. कारण एकीकडे जन्मांची मोठी जंत्री असताना, एकीकडे मोठ्या जन्मांचा स्तोम माजलेला असताना भगवान बुद्धाने ठासून सांगितलं की कुणाचाही जन्म आई वडिलाशिवाय होऊ शकत नाही. तुम्ही बघता आमच्या आजूबाजूला आहे अमुकचा प्रकट दिन, अमुक प्रकट झाला, प्रकट दिनाची गर्दी होते, प्रकट दिनाची जत्रा भरते, प्रकट दिनाचे सोहळे केले जातात. तो भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी वैज्ञानिक सत्य सांगितलं की कोणी प्रकट होऊ शकत नाही, आई वडिलाशिवाय कुणाचाही जन्म होऊ शकत नाही. आणि झालाच जर कुणाचा आई वडिलाशिवाय जन्म तर त्याची खून सुद्धा बुद्धाने सांगून ठेवली. तो कसा ओळखायचा. ज्या कोणी असा दावा करताय काही लोक की आमचा हा अमुक प्रकट झालेला आहे, मग त्याला बेंबी काय. ज्याचा जन्म आई वडिलाच्या बगैर होत असेल त्याला बेंबीच नसायला पाहिजे. कारण जो आईच्या उदरातून जन्म घेतो त्याची नाळ आईशी जोडलेली असते. आणि मग तुम्ही जर दावा करताय हा प्रकट झालाय तो त्याला एवढी मोठी बेंबी काय. म्हणजे त्याने कोणातरी आईच्या पुढून जन्म घेतलाय. म्हणून प्रकट करणाऱ्यांना आमचं आव्हान आहे, वैज्ञानिक आव्हान आहे की तुम्हाला बेंबी नसायला पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की अरे आई वडिलांशिवाय इथे जन्मच कुणाचा होऊ शकत नाही. पण कोणी करत असेल तर त्याने आम्हाला येऊन दाखव की बघ मला बेंबीच नाहीये, मी जन्माला आलोय की नाही. हे वैज्ञानिक सत्य बुद्धाने प्रथम जगामध्ये मांडलं. तिथे इथल्या पुराणांमध्ये वेदांमध्ये अनेक जन्माच्या कथा सांगितलेल्या आहेत, ज्या कथा आज लोकांवरती आवड होऊन बसलेल्या आहेत. लोक त्यांचे दिवाणे झालेले आहेत.
भगवान बुद्धाने सांगितलं की असा अनैसर्गिक जन्म कुणाचाही होत नाही, आई वडिलांशिवाय माणसाला जन्म अशक्य आहे। आणि म्हणून पुरुष बीज आणि स्त्री बीज जेव्हा मिलन होतं नैसर्गिक घटकांमध्ये आणि 4 घटक आप, तेज, वायू, पृथ्वी याचा संयोग त्याच्याशी जेव्हा येतो तेव्हा माणसाचा जन्म होतो, मनुष्य जन्माला येतो। आणि या 4 घटकांचं जेव्हा विघटन होतं तेव्हा माणूस मरण पावतो। जेव्हा माणसाची शरीरामधली हवा निघून जाते, ऑक्सिजन संपतो। कोरोना काळामध्ये आपण बघितलं असेल की लोकांना ऑक्सिजन मिळत नव्हता, ऑक्सिजन अभावी लोक मरण पावत होती। म्हणजे माणसाच्या अंगातली वायू जेव्हा निघून जातो, जेव्हा शरीर थंड पडतं, उष्णता त्याची शमून जाते आणि बॉडी जेव्हा जड होते म्हणजे पृथ्वी धातू उत्कर्ष पावतो, त्यावेळेला ती व्यक्ती मृतवंत झालेली असते। आणि म्हणून हे विज्ञान बुद्धाने सांगितलं की माणूस हा 4 घटकांपासून बनलेला आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू पासून बनलेला आहे। आणि या 4 घटकांचं आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हण होती, आमच्या सहज महिला म्हणायच्या की बाबा माणसाचं काही खरं नाही, तो 4 घटकाचा आहे। काय होईल 4 घटकांनंतर, म्हणजे 4 घटकांचं विघटन झालं म्हणजे माणूस मरतो। 4 घटकांमुळेच माणूस बनलेला आहे ही बुद्धाची थेअरी आजही लोक माणसांमध्ये, जनमानसामध्ये बोली भाषेतून लोकांमध्ये अधिराज्य करते आहे। तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा नम्र आहे। भगवान बुद्धाचा धम्म जसा नम्र आहे तसं विज्ञान सुद्धा नम्र आहे। विज्ञानाने कधीही असा दावा केला नाही की आता माझ्यानंतर कोणताच शोध लागणार नाही। पहिल्यांदा नोकियाचा फोन आला साधा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज केला जात होता, त्याच्यानंतर थोडा इमोजी वगैरे पाठवण्याची प्रक्रिया फोनमध्ये सुरू झाली। नंतर 4G 5G आला की आता तुम्ही फोनवरून सुद्धा चर्चा करू शकता, एकमेकाशी बोलू शकता। म्हणजे विज्ञानाने असा कधीही दावा केला नाही की आता जे हा शोध लागला याच्यापुढे शोधच लागणार नाही। मेट्रो आली, मोनो आली, आता याच्या बुलेट आली, याच्यानंतर कोणती ट्रेन अजून विज्ञान विकसित करेल हे सांगता येत नाही। म्हणजे विज्ञान इतकं नम्र आहे की विज्ञानाने असा दावा कधीही केला नाही की आता जो शोध लागला याच्यानंतर कोणताही शोध लागणार नाही, असं विज्ञानाने कधीही म्हटलं नाही। या विज्ञानाची भूमिका भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी घेतली। विज्ञान आता म्हणतंय की पहिले नोकियाचा फोन आला, आता 5Gचा आला की तुम्ही एका टायमाला 1000 लोक गुगल मीटवर बोलू शकता। आधी 2च माणसं फोनवर बोलायचे, बघा फोनच्या मध्ये किती मोठी क्रांती झाली। आधी कोळशाच्या वर इंजिन चालायचं रेल्वेचं, आता बुलेट ट्रेन आली। म्हणजे विज्ञानामध्ये किती मोठा बदल झाला। भगवान म्हणजे विज्ञान इतकं नम्र आहे की त्याने कधी दावा केला नाही की मी आता विकसित होणार नाही। हीच अवस्था भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितली। भगवान बुद्धाने धम्मपदामध्ये म्हटलंय सुखो बुद्धानं उपादो, बुद्धाचं निर्माण होणे सुखकर आहे। भगवान बुद्ध नेहमी म्हणत आला माझ्या आधी 27 बुद्ध झाले आणि याच्या पुढे अनेक बुद्ध निर्माण होतील। म्हणजे बुद्धाच्या धम्मामध्ये सुद्धा गुजी नम्रता आहे। बुद्धाने सांगितलं की मीच एकमेव बुद्ध नाहीये, मला फक्त बुद्ध बुद्ध म्हणून बाजू पूजू नका, आणि याच्यानंतर सुद्धा अनेक बुद्ध तयार होतील। आणि ही जी सभा आहे, ही जे विहार आहे हे बुद्ध निर्माण करण्याचं स्थान आहे। तुमच्या आमच्यातून बुद्ध जन्माला येऊ शकतो हे बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलं। म्हणजे ज्या पद्धतीने वैज्ञानिक विज्ञानाने अजूनही दावा केला नाही की याच्यानंतर कुठला नवा शोध लागणार नाही, 2500 वर्षापूर्वी सुद्धा बुद्ध तुम्हा आम्हाला सांगून गेले की तुमच्यातून बुद्ध निर्माण होऊ शकतो, पण आम्ही आमच्या बुद्धीला घासत नाही। कारण बुद्ध म्हणजे ज्ञानाची एक अतिउच्च अवस्था, आणि ज्ञानाची अतिउच्च अवस्था प्राप्त करण्यासाठी आम्ही आमच्या बुद्धीला घासलं पाहिजे, आम्ही आमच्या बुद्धीला तशी चालना दिली पाहिजे, पण आपण ती काही देत नाही। पण मला वाटतं आपण जर असं विहारांमध्ये येत गेलो, धम्माचा अभ्यास करत गेलो तर नक्कीच आपल्यामध्ये बुद्धही निर्माण होऊ शकतो। कारण आता आपले ज्ञानज्योती भंतेजींना लोकांनी दावा केला की ते अरहंत आहेत। आमचे गुरुजी अध्यक्ष त्यांनी त्यांच्या घरी गेल्या वर्षी कार्यक्रम झाला तेव्हा मला अरहंताची चादर दाखवली डोळ्यांनी। म्हणजे होऊ शकतं ना बुद्धही निर्माण। म्हणजे 2500 वर्षापूर्वी भगवंताने जे सांगितलं की बुद्धाचा धम्म हा नम्र आहे, की त्याने सुद्धा असा काही दावा केला नाही की आता नवा बुद्ध जन्माला येणार नाही। अनंत अवस्थेनंतरची अवस्था ही बोधिसत्वाची आणि बुद्धत्वाची आहे, म्हणजे बुद्ध जन्माला येऊ शकतो। त्यानंतर बौद्ध धर्माचं विज्ञान जे नम्रपणा आहे, आधीच्या धर्मामध्ये आम्ही जेव्हा होतो तर त्यावेळेला हिंदू धर्मामध्ये चातुर्य वर्ण व्यवस्था होती। त्या व्यवस्थेमध्ये
असं सांगितलं होतं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, बाबासाहेब आंबेडकर या ज्या चौकंडीला अशी इमारत म्हणतात की जिला जिना नाही. ब्राह्मण ज्या मजल्यावर जन्माला तिथेच त्याने जन्म घ्यावा, तिथेच मरावं. क्षत्रिय जिथे जन्माला त्याने जिथे जन्म घेतला त्याने तिथेच मरावं. क्षत्रियाने सुद्धा वरच्या मजल्यावर क्षत्रिय जाऊ शकत नव्हता किंवा क्षत्रिय खालच्या येऊ शकत नव्हता. अशी स्थिर व्यवस्था या देशामध्ये होती. पण त्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी लाथ मारलं आणि ती व्यवस्था बाबासाहेबांनी सोडून दिली. भगवान बुद्धाचा धम्म इतका नम्र आहे की भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये कुठलाही संस्कारांचा अवलंब न मानता त्याने धम्मदीक्षा फक्त यही पर सीखो, या आणि पहा, तुम्हाला पडलं तर स्वीकारा, नाही तर सोडून द्या. भगवान बुद्धाने ज्या ज्या लोकांना धम्म सांगितला त्यांना त्याने एवढं सांगितलं की हे माझं तत्वज्ञान आहे, हे या आणि पहा, पटत असेल तर स्वीकारा, जर पटत नसेल तर सोडून द्या. त्याने सक्ती सुद्धा केली नाही. इतकी मोठी नम्रता भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये होती. म्हणजे भगवान बुद्धाचा जो नम्रतेचा भाव आहे तो मला आधुनिक विज्ञानामध्ये दिसतो. तो बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितला, तो विज्ञानाच्या बाबतीत आपण पाहिला. विज्ञानाची प्रचिती आणि धम्माची प्रचिती ही सारखी आहे. विज्ञानाची प्रचिती जर आपण पाहिली 1 आणि 1 2 होतो. म्हणजे भारतामध्ये जर 1 आणि 1 2 होत असेल तर रशिया, जपान, अमेरिकेमध्ये 1 सुद्धा 1 2च होतो. भारतामध्ये जर 100 सेल्सिअसला आपण तापमान दिलं पाण्याला, ते जर उकडत असेल 100 अंश सेल्सिअसला, तर तेच पाणी पाकिस्तानमध्ये जरी उकडलं तर 100 सेल्सिअसला ते उकडेल. असं काही होणार नाही की भारत आहे म्हणून इथे 90 सेल्सिअसला पाणी उकळायला लागेल आणि अमेरिकेमध्ये मात्र ते 110 ला उकडेल. विज्ञानाची प्रचिती ही सारखीच आहे. ज्याप्रमाणे बुद्धाच्या धम्माची प्रचिती ही सुद्धा सारखीच आहे. बुद्धाच्या धम्माचं पंचशील मुसलमानाने जरी अंगीकारलं, बुद्धाच्या धम्माची पारमिता असेल, बुद्धाचा आर्य अष्टांगिक मार्ग असेल, बुद्धाची विपश्यना असेल. विपश्यनेला तुम्ही जर गेलात, आदरणीय आमचे अध्यक्ष विपश्यी साधक आहेत, विपश्यनेच्या संध्याकाळामध्ये, त्या विहारामध्ये, त्या हॉलमध्ये अनेक जाती धर्माचे लोक येतात. म्हणजे बुद्धाच्या धम्मामध्ये समानता आहे जी विज्ञानामध्ये आहे. बुद्धाच्या जशी विज्ञानाची प्रचिती सगळ्यांना सारखी येते, तशीच बुद्धाच्या धम्माची प्रचिती सगळ्यांना सारखी येते. तो कोणत्या देशातला आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणून बुद्धाच्या धम्माची तत्व आणि विज्ञानाची तत्व ही किती जुळणारी आपण याच्यावरती फोकस केला पाहिजे. भगवान बुद्धाचा धम्म आणि विज्ञान ही गुणाकाराची फुली नाही. भगवान बुद्धाचा धम्म आणि विज्ञान त्या समांतर रेषा आहे, त्या समांतर पुढे जात आहेत. म्हणून धम्माची जी प्रचिती आहे, पंचशील तुम्ही पाळत असाल, आगे अष्टांगिक मार्ग तुम्ही पाळत असाल, त्याचा जो अनुभव तुम्हाला येईल तोच मुस्लिम माणसाला येईल, तोच विदेशी माणसाला येईल. म्हणजे विज्ञान जसं या देशामध्ये सारखं लागू होतं तसंच ते त्या धम्माच्या बाबतीत सुद्धा आहे. त्यानंतर भगवान बुद्धाने जी तत्व सांगितली, जी प्रामुख्याने भगवान बुद्धाच्या धम्माची जी तत्व आहे, अनात्मता. विज्ञानाने सुद्धा आत्मा मानला नाही. बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलं की आत्मा नाही. त्याने त्याची जी महत्वाची तत्व सांगितली की या जगामध्ये दुःख आहे, हे जग अनित्य आहे आणि या जगामध्ये सभ्य धम्मा अनंता म्हणजे आत्मा नाही. बुद्धाला अनात्मवादी म्हटलं जातं. एंडोस्कोपी केल्या गेली, सोनोग्राफी केल्या गेली, पोस्टमार्टम केल्या गेलं, MRI केल्या गेला, पण विज्ञानाला कुठेही आत्मा सापडला नाही. माणसाच्या शरीरामध्ये कोणताही आत्मा नाही. त्याचा रंग कोणता आहे, तो कसा आहे दिसायला, तो कसा येतो, कसा जातो, हे कोणत्याही वैज्ञानिक मशिनरीला आजपर्यंत सापडलं नाही किंवा कुणाला सांगताही नाही आला आत्मा कसा आहे. म्हणजे विज्ञानाने जे तत्व आज आम्हाला आधुनिक काळात सांगितलं ते भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं की या जगामध्ये आत्मा नाहीये. पण या देशातल्या काही धर्मव्यवस्थांनी आत्म्याचं साधन बनवलं आणि आत्म्याच्या नावाखाली लोकांना गुमराह करून लोकांचं शोषण करण्याची व्यवस्था या आत्म्याच्या माध्यमातून निर्माण केली. तुम्ही अमुक अमुक ठिकाणी आंघोळ करायला गेले तर तुमचा आत्मा शुद्ध होईल. तुम्ही अमुक असा खर्च केला, नारायण नागबळीची पूजाची नाशिकच्या पंचवटीमध्ये केल्या जाते, किती लाखो रुपयाचा खर्च आणि कोटीचं बजेट तिचं आहे. हे सांगायचं तात्पर्य की या आत्म्याच्या शुद्धीसाठी, या आत्म्याच्या शांततेसाठी एवढी मोठी यंत्रणा इथे काही शोषणवादी लोकांनी निर्माण केली की त्या यंत्रणेखाली बहुजन लोक भरडले जात आहे. कित्येक लोक पिढ्यानपिढ्या त्याच्यामध्ये भरडले जात आहे. पण बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलं की कोणताही आत्मा नाहीये.
आणि म्हणून विज्ञानाने सुद्धा सांगितलं की इथे आत्मा नाहीये. त्याप्रमाणे भगवान बुद्धाचा धम्म, आत्मा न सांगणारा धम्म हा विज्ञानाशी येऊन थांबतो. हे विज्ञानाची आणि त्याची किती जवळची जवळीक आहे हेही आपल्याला कळेल. भगवान बुद्धाने दुसरं तत्व सांगितलं की कार्यकारण भाव संबंध, ज्याला पालीमध्ये प्रतित्य समुत्पाद म्हटलं जातं. म्हणजे बुद्धाने सांगितलं कोणतंही कार्य हे कारणाशिवाय घडत नाही, चमत्कार वगैरे काही नाहीये. विज्ञान सुद्धा सांगतं की प्रत्येक गोष्टी मागे विज्ञान आहे, म्हणजे एक कार्याच्या पाठीमागे कारण आहे. त्याचे एक उदाहरण जर आपण बघायला गेलो, इंग्लंडच्या देशामध्ये जेम्स वॅट नावाचा एक शास्त्रज्ञ जन्माला आला. आता हा शास्त्रज्ञ जन्माला आला म्हणजे सगळे शोध पाश्चिमात्य देशांमध्येच लागले, आपल्या देशात शोधच लागले नाही, कारण आम्ही फक्त देवधर्माच्या दृष्टीतूनच प्रत्येक गोष्टीला पाहत राहिलो. जेम्स वॅट त्याच्या रूम मध्ये होता आणि त्याच्या आईने त्याला सांगितलं की मी आंघोळीला जाते, आता तुझं पाणी ठेवलेलं आहे, तू त्याच्यावर लक्ष ठेव, मी आंघोळ करून येते. जेम्स वॅट लहान होता, शाळकरी विद्यार्थी होता. तो एका रूम मध्ये होता, स्टोअर पाणी तापत होतं आणि पाणी खूप तापलं. 100°C पेक्षा जास्त त्याला उष्णता मिळाली आणि खूप मोठा वाफेचा प्रवाह निर्माण झाला आणि त्या पाण्यावरची तबकडी उडायला लागली, थरथर उडायला लागली. आता ती घटना जर भारतामध्ये घडली असती तर पोऱ्यानं मायले जाऊन सांगलं असतं, मा आपल्या घरात भूते बघ, ताटले उडत होतो वरच्या वर, तू आम्ही गेली, त्यानं मला एकट्याने पाहिलं पण तो वाजायला लागला, तू कशी गेली तसाच वाजायला लागला, तू होती तर काही वाजला नाही तो. म्हणजे ही मेंटॅलिटी आपली आहे. आणि जेम्स वॅटने विचार केला की हे तबकडी का उडते एवढी मोठी. पण त्याने विचार केला की एखाद्या घन पदार्थाला जर तुम्ही जास्त उष्णता दिली आणि वाफेच्या फोर्सने तो घन पदार्थ उचलला जाऊ शकतो किंवा लोटला जाऊ शकतो. आणि त्याने इंजिनाचा शोध लावला, आगगाडीचा शोध त्या जेम्स वॅटने लावला की जर आपण उष्णता निर्माण केली, त्या उष्णतेतून वाफ जर तयार केली तर वाफेने हे इंजिन लोटलं जाऊ शकतं. मित्रांनो, ही वैज्ञानिक भूमिका म्हणजे वाफेचं इंजिन लोटण्यामागे कोळसा आधी तापवला जात होता, शिजवला जात होता, त्याच्यातून मोठी उष्णता निर्माण करून त्या वाफेवर इंजिन चालवलं जात होतं. भगवान बुद्धाने ते सांगितलं की प्रत्येक कार्यामागे कारण आहे आणि त्या कारणाने कार्य घडत असतं. म्हणून आपसूक या जगामध्ये काही घडत नाही. तुम्हाला जे प्रयोग सांगितले जातात आणि प्रयोग दाखवले जातात की साधं मीठ आहे, आपलं मिठाला सोडियम आणि क्लोराईड एकत्र आलं मीठ तयार होतं, तर त्यातला सोडियम मधला क्लोराईड काढून घेतला तर मिठाला चव राहणार नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. हा विषय तयार करत असताना खूप काही वैज्ञानिक बाबी सौज्ञासहित मांडता येतील, परंतु श्रोत्याला त्या समजल्या पाहिजे म्हणून मी त्या खोलात काही गेलो नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भगवान बुद्धाने जी थेरी मांडली, जे तत्वज्ञान त्याचं सांगितलं, त्या तत्वज्ञानातून विज्ञान समृद्ध होत गेलं आणि जगातल्या सगळ्या वैज्ञानिकांनी बुद्धाला त्याचा प्रणेता मानलं. निकोलस कोपर्निकस नावाचा एक खगोलशास्त्रज्ञ या जगामध्ये होऊन गेला. त्याने असं सांगितलं इंग्लंड सारख्या देशामध्ये की ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि ही पृथ्वी, असं भूगोलात शिकवलं जातं शाळेमध्ये की 13 पृथ्व्या बसतील एवढा मोठा सूर्य आहे आणि ही पृथ्वी त्या सूर्याभोवती फिरते तर फिरते, स्वतः भोवती सुद्धा फिरते. पण त्या इंग्लंड सारख्या देशाच्या धर्मग्रंथांमध्ये, ख्रिश्चनांच्या धर्मग्रंथांमध्ये असं लिहिलं होतं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी ही स्थिर आहे. आणि त्यावेळेला तिथल्या गुरूंनी कोपर्निकसला तुच्छ लेखलं. कोपर्निकसचा ग्रंथ त्याच्या हयातीत प्रसिद्ध झाला नाही, कारण ती थेरी मांडायला कोपर्निकस घाबरत होता, तो मरून गेला शेवटी. पण त्याचा शिष्य ब्रुनो नावाचा, ज्याने 15व्या शतकामध्ये ती थेरी लोकांसमोर आणली आणि त्या ब्रुनोला सुद्धा धर्मव्यवस्थेने सांगितलं की हा धर्माला बुडवतोय, हा धर्माच्या विरोधात बोलतोय, म्हणून ब्रुनोला सुद्धा लोकांनी, गॅलिलिओला सुद्धा त्रास दिला गेला. तर सांगायचं तात्पर्य की भगवान बुद्धाने, ज्या कोपर्निकसने आणि ब्रुनोने, गॅलिलिओने दुर्बिणीतून पाहिलं की ही पृथ्वी फिरते, घरट्या घेते, भगवान बुद्धाने अनित्यतेचा सिद्धांत सांगितला. तर भगवान बुद्ध म्हणतात की हे जग परिवर्तनशील आहे, सभ्ये संखारा अनिच्छा, हे जग परिवर्तनशील आहे. इथे प्रत्येक वस्तू ही बदलते, प्रत्येक वस्तूमध्ये बदल क्षणिक होतोय. म्हणजे तुम्ही खूप
विपश्यनेमध्ये शेवटच्या स्टेजला जेव्हा जाल तेव्हा ही भिंत सुद्धा काही अणुरेणूंचा पुंजका आहे, हा शरीर सुद्धा काहीतरी अणुरेणूंचा कणांचा मोठा पुंजका घट्ट झालेला आहे आणि तो इथे खिळून बसलेला आहे। इथपर्यंत अणुरेणू तुम्हाला पाहता येतील, ज्याला हिग्स बोसॉन नावाचा एक वैज्ञानिक होता ज्याने इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन मध्ये खूप मोठी क्रांती केली, तो सुद्धा बुद्धाला त्याच्या बाबतीमध्ये फॉलो करतो। सांगायचं तात्पर्य की बुद्धाचा धम्म हा विज्ञान त्याच्यातून समृद्ध होत आलं। भगवान बुद्धाच्या धम्मपदांचा आपण अभ्यास केला नाही, आपण अजून फक्त नमो तसं जसं होईल तसं याच्यातच आम्ही अडकून पडलोय। धम्मपदामध्ये एक गाथा आहे 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितली, त्या गाथेचा अर्थ गाथा सांगतो, अपसुतायं पुरिसो बली वद्धव जिरती मनसानी तस्स वढंती पन्ना तस्स न वढंती। याचा मराठी अर्थ तुम्हाला सांगतो की अपपुरिसाय बलिवद्धव म्हणजे अल्पश्रुत पुरुष, अपसुतायं पुरिसो म्हणजे अल्पश्रुत पुरुष, बलिवद्धव जिरती म्हणजे तो अल्पश्रुत पुरुष हा फक्त एखाद्या बैलासारखा वाढत वाढत जातो। मनसानी तस्स वढंती फक्त त्याचं मांसच वाढतं। अल्पश्रुत म्हणजे कमी शिकलेला माणूस किंवा मूर्ख माणूस म्हणूया त्याला आपण, त्याचं फक्त मांसच वाढतं। पन्ना तस्स न वढंती म्हणजे प्रज्ञा मात्र त्याची वाढत नाही। साध्या भाषेमध्ये अल्पश्रुत पुरुष हा एखाद्या बैलासारखा वाढत वाढत म्हातारा होतो आणि त्याचं फक्त मांस वाढतं, त्याची प्रज्ञा वाढत नाही, असं एक धम्मपदामध्ये जरा वंगात लिहिलेलं आहे। या बुद्धाने 2500 वर्षापूर्वी ही गाथा सांगितली। या गाथेतलं मनोविज्ञान माणसाला समजायला 2500 वर्ष लागली। 1853 मध्ये ऑस्ट्रेलियाचा एक मानसोपचार तज्ञ सायकोलॉजिस्ट अल्फ्रेड बायनेट याने एक थेअरी जगापुढे मांडली, ती आयक्यू टेस्टची। त्याचं म्हणणं असं होतं की माणसाचं बायोलॉजिकल वय आणि माणसाचं मानसिक वय याच्यामध्ये तफावत असू शकते। 50 वर्षाचा माणूस 10 वर्षाच्या माणसासारखा वागू शकतो आणि 10 वर्षाचा माणूस 50 वर्षाच्या माणसासारखा अभिव्यक्त होऊ शकतो। हे आयक्यू टेस्ट प्रणाली अल्फ्रेड बायनेटने मांडली। तिचा जन्म मला वाटतं भगवंताच्या जगावगातल्या या गाथेशी जोडतो। म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मपदातलं आपण धम्मपद अभ्यासली पाहिजे। भगवान बुद्धाच्या धम्माचं तत्वज्ञान आपल्याला जगासमोर मांडायचं असेल तर आपल्याला त्याच्यात शिरावं लागेल, त्याच्यासाठी ऐकणारा समाज आम्हाला घडवावा लागेल, कारण समजण्याची पूर्वअट ही ऐकणं आहे। तुम्ही जर ऐकलंच नाही तर तुम्हाला समजेल कुठून, तुम्ही वाचलंच नाही तर तुमचा मन मस्तिष्कामध्ये येईल कुठून। त्याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा या पद्धतीने प्रवचन घेते आणि लोकांना हे समजावून सांगते। भगवान बुद्धाच्या शिकवणीचा आणि त्याच्या पूर्ण शिक्षण पद्धतीचा जर आपण विचार केला तर ती पूर्ण वैदिक पद्धतीची आहे, पूर्ण विज्ञानासारखी आहे। कारण भगवान बुद्धाने 4 आर्य सत्य सांगितली आषाढ पौर्णिमेला त्याच्या प्रथम भिक्षूंना। ती 4 आर्य सत्य काय होती? जगात दुःख आहे, जगात दुःखाचा समुदाय आहे आणि या दुःखाला काय तिसरं जगात दुःख आहे, दुःखाची कारणं आहेत, दुःखाच्या कारणांचा विरोध करता येतो आणि दुःख निरोधाचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग आहे। आता भगवान बुद्धाने 4 आर्य सत्य सांगितली, 4 आर्य सत्य सांगितली, आम्ही असंच सांगत राहतो, पण याच्या मागे काही वैज्ञानिक हेतू आहे का बुद्धाचा? हा आपण अभ्यासला पाहिजे। कारण विज्ञान शास्त्रामध्ये मेडिकल सायन्स मध्ये 2 पद्धती आहेत। एखादी आजारी रुग्ण जेव्हा डॉक्टरकडे जातो तर त्यावेळेला तो पहिल्यांदा त्याचं निदान करतो। मग तो त्याचं निदान काय करतो? रोगी कोणत्या रोगाने पछाडला आहे, या रोगाची काही लक्षणं आहेत का, हे झालं निदान। रोगी त्याच्याकडे आला आणि त्या रोगी हा आजाराने पछाडला आहे आणि त्या आजाराची काही लक्षणं आहे, हे निदान डॉक्टर पहिल्यांदा करतो। त्याच्यानंतर डॉक्टर उपचार करतो। मग तो उपचार कशा पद्धतीने करतो की या रोगाची लक्षणं दूर सारता येतील आणि या रोगाची लक्षणं दूर सारण्यासाठी काही औषधं आहेत। या 4 पद्धतीने डॉक्टर माणसावर उपचार करतो आणि बुद्धाने तेच केलं। त्याने पहिल्यांदा माणसाला रोगी म्हणून त्याचं दुःख आहे हे मान्य केलं, त्या दुःखाला कारण आहे ही त्याने मान्य केलं, हे निदान केलं आणि त्याने नंतर सांगितलं तिसरा आर्य सत्य की या दुःखाचा निरोध करता येईल आणि हा दुःखाचा निरोध करण्यासाठी औषध काय? आर्य अष्टांगिक मार्ग।
म्हणजे भगवान बुद्धाच्या शिकवणीचा जर तुम्ही सूक्ष्मरित्या अभ्यास केला तर भगवान बुद्धाची शिकवण ही अगदी मेडिकल सायन्सशी जुळणारी आहे. म्हणजे मी आता असं म्हणत दावा करेल माझ्या पहिल्या वाक्याशी जुळवून घेण्यासाठी की मेडिकल सायन्सने सुद्धा निदान आणि उपचार आमच्या बुद्धाकडून घेतला असं म्हणायला. आणि बुद्धाला वैश्य गुरु म्हटलं जातं, जागतिक धन्वंतरी बुद्धाला म्हटलं जातं. बुद्धाच्या या शिकवणीवरती जगातले लोक अर्नाल्ड एडविन असेल, ओडेनबर्ग असेल, अशा लोकांनी बुद्धावर अभ्यास केला. इंग्रज लोकांनी बुद्धाची थेअरी त्यांच्या देशात नेली आणि त्याच्यावरती पहिल्यांदा अभ्यास केला. आणि आपण मात्र मागे राहिलो. आणि आपण खूप मागे राहिलो. 70-75 वर्ष आम्हाला बौद्ध होऊन झाली, पण आम्ही बुद्धाच्या शिकवणीकडे पाहिलं नाही. बुद्धाने चांगल्या शिकवणी सांगितल्या. मी नेहमी सांगतो महामंगल सूत्राच्या बाबतीत की त्याने चांगलं सांगलं म्हणून फक्त सांगून टाकलं नाही, त्याने त्याची शिकवण देताना खूप काळजी घेतली. 38 मंगल हा विषय गुरुजींचा कसबा पिंपरीला झाला. 38 मंगल बुद्धाने जाणीवपूर्वक रचनात्मक सांगितली. सगळ्यात पहिलं मंगल बुद्धाने सांगितलं की असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलम उत्तम. त्याने असं सांगितलं नाही की मी आई वडिलांची सेवा करीन, याला पहिला क्रम दिला नाही दादा त्याने 38 मंगलामध्ये. त्याने पहिला क्रम बुद्धाने दिला मी मूर्खांच्या संगतीत राहणार नाही. सगळ्यात पहिला क्रम त्याने या गोष्टीला दिला की मी मूर्खांच्या संगतीत राहणार नाही. मग मी काय करेल तर मी पंडितांच्या सेवना, मी पंडितांच्या, मी सज्जनांच्या, मी अभ्यासवंतांच्या, गुणवंतांच्या संगतीत राहील, अशी बुद्धाने त्याची मांडणी केली. आणि शेवटच्या मंगलामध्ये भगवंत सांगतात की फुट्ट सलोक धम्मे चित्तं यस्सन कंपती असोकं विरजन एतं मंगलम उत्तम. की लोकधम्माने विचलित होऊ नका. गुरुजींनी तिथे समजून सांगितलं खूप चांगलं. मला माझा सांगायचा उद्देश एवढाच होता की बुद्धाची शिकवण ही खरी वैज्ञानिक आहे. त्याने जी शिकवण दिली की समोरच्या श्रोत्याला आधी काय सांगायचं याच्याबद्दल सुद्धा त्याच्याकडे नियोजन होतं. आणि हा बुद्धाचा धर्म विज्ञानाला समृद्ध करणारा आहे. बुद्धाच्या जातक कथांवरून आणि बुद्धाच्या शिक्षण प्रणालीवरून जगातल्या अनेक विद्यापीठांनी त्याचा आदर्श घेतला आणि त्याचे सिलेबस बनवले. म्हणजे एवढा उच्च प्रतीचा महामानव तथागत भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या घरात आणून सोडलेला आहे. तुमची आमची जबाबदारी आहे की हा बुद्ध ज्याला जग वंदन करतं, हा बुद्ध ज्याचा विज्ञानाशी तो समांतर चालतोय, आपला तो अल्बर्ट आइन्स्टाईन ज्याने अटोम बॉम्बचा शोध लावला, हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकले आणि उद्ध्वस्त झाल्या, त्या जपान मध्ये मोठा नरसंहार झाला, करोडो कोट्यावधी लोक मरण पावले, तर जपानने फक्त त्यांच्या देशामध्ये 6 महिने एकच धून वाजवली आणि चावत संखारा उपाल धम्मिनो की हे जग अनित्य आहे, हे बदलणार आहे. आणि ती धून वाजवली आणि नागासाकी आणि हिरोशिमा पुन्हा उभ्या राहिल्या, त्या बुद्ध तत्वज्ञानाने उभ्या राहिल्या. आणि म्हणून आपण सुद्धा बुद्धाला मानणारी लोक, बुद्धाला जाणणारी लोक, आपलं कर्तव्य आहे की आपण विहारात आलो पाहिजे, हा बुद्धाचा धर्म समजून घेतला पाहिजे, बुद्धाची शिकवण आपण समजून घेतली पाहिजे. बुद्धाच्या धर्माचा अनेक परिणाम, तुम्ही अनित्यतेचा अभ्यास करू शकता. खूप काही याच्यामध्ये सायन्स आहे. ज्या वेळेला मी हा विषय बनवायचं ठरवलं तेव्हा मी वसंतदादांना फोन केला की मी जर हे सगळं लिहून बोलायचा प्रयत्न केला ते समजण्याला समजलं पाहिजे, तर ते पूर्ण सायन्स आहे. त्याच्यासाठी तसा श्रोता जर असेल एखादी म्हणजे सायन्सचे विद्यार्थी जर असतील तर मला वाटतं त्यांच्याशी हा विषय खूप चांगल्या पद्धतीनं डिस्कस करता येईल. की ज्या पद्धत म्हणजे बुद्धाने सांगितलं की सर्व धम्म अनंत आहे, तर त्याने पाण्याचं उदाहरण दिलं की पाणी कशाचं बनतं, ते H2O म्हणजे 2 हायड्रोजनचे अणू आणि 1 ऑक्सिजनचा अणू तेव्हा पाणी बनतं. म्हणजे बुद्ध म्हणतो की आत्मा आहे कुठे, मग पाणी स्वतंत्र नाहीये, पाणी 2 घटक एकत्र आल्यावर पाणी बनतं. मी मिठात सांगितलं अशी बुद्धाची थेअरी आहे. आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभाच्या पद्धतीनं प्रवचन करते आहे. आमच्यासारखे प्रचारक तोडक्या मोडक्या भाषेमध्ये बुद्धाचा धर्म सांगता आहे. ही सगळी मंडळी जिला आषाढ पौर्णिमेपासून नव्हे तर 2-4 वर्षापासून तालुक्यात आम्ही फिरतोय आणि तुम्ही आज आम्हाला इथे आमंत्रित केलं, याचा आम्हाला मोठा आनंद आहे. कारण हा धर्म सांगितला गेला पाहिजे आणि हे सांगण्यासाठी अनेक प्रचारक आम्हाला जर निर्माण करायचे असतील तर आम्हाला सामने शिबिरं घडवली पाहिजेत. आम्ही स्वतः सामने शिबिरामध्ये बसलो पाहिजेत आणि सामने होऊन आम्ही सुद्धा असा धम्म सांगितला पाहिजे. आमचे संध्यान गुरुजी आता तयार झाले, आमचा मुकेश आता बोलायला तयार होतोय, आमचे साळवे गुरुजी प्रवचन करायला लागलेले आहेत, आमच्या मनीषाताई इथे आलेल्या आहे, महिला कार्यकारिणी आपल्याकडे आहे,
त्या महिला मनीषाताई लोखंडे वसंतदादांच्या पत्नी यांचा विषय गोळा करायला झाला. आमची भगिनी सुद्धा चांगल्या पद्धतीने बोलते आहे आणि मी तर नेहमी दीपकरावांचं वसंतदादांचं अभिनंदन करत आलेलो आहे की बाबासाहेबांच्या मुळे मी जर त्रास खातो आणि श्वास घेतो तर माझी जबाबदारी आहे की मी या धम्माला वेळ दिला पाहिजे. आमचे भाऊ दीपक लोखंडे ड्युटीहून आले आणि ते ताईला घेऊन आले तर या धम्मसेवेचं फळ नक्कीच तुम्हाला मिळेल. या धम्माच्या मार्गावरती तुम्ही चालल्याने नक्कीच कुशल कर्म तुम्ही करत आहात याचंही फळ आपल्याला मिळो. आणि आपण या सर्वांनी इथे आम्हाला आमंत्रित केलं. विशेष माझा विषय मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाची पद्धती वेगळी असू शकते पण मला जे आकलन झालं की विज्ञान आणि धम्माची काय सांगड आहे ती मी माझ्या भाषेमध्ये तुमच्या समोर मांडली. मला अपेक्षा आहे की तुमच्या लक्षात आलं असेल. एवढीच विनंती या ठिकाणी आपल्याला करतो आणि माझं प्रवचन थांबवतो. जय साधू साधू साधू.